हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. इकडे रिषभचे काही माणसं आत आली. रिषभने त्यांना सांगितलं, जा आणि इथे आली तेव्हापासून आत्तापर्यंतची सर्व CCTV फुटेज काढा. गार्ड्सनीही यस बॉस असं म्हणत CCTV रूममध्ये धाव घेतली. रिषभ बाहेर आला. त्याने कार काढली आणि परत आपल्या विलाकडे निघाला. त्याचा राग आता वाढत चालला होता. त्याला काही समजत नव्हतं. त्याने आपल्या फोनवर गार्डला कॉल केला आणि CCTV फुटेज विलामध्ये घेऊन येण्यास सांगितलं. गार्ड्सनेही ठीक आहे असं सांगितलं. रिषभ फक्त हाच विचार करत होता की शेवटी आर्या गेली तरी कुठे. ती अमेरिकेत पहिल्यांदाच आली होती आणि एअरपोर्टवरून कोणाला पळवून नेणं जवळजवळ अशक्य होतं. रिषभ आपल्या विलामध्ये पोहोचला. तो आत जाऊन लिव्हिंग रूममधील सोफ्यावर बसला आणि बराच वेळ तसाच बसून राहिला. त्याच्या डोळ्यांसमोर आर्यासोबत घालवलेले क्षण एखाद्या चित्रपटाप्रमाणे फिरत होते. त्याच्यासमोर वारंवार आर्याचा हसरा चेहरा येत होता. रिषभने दोन्ही हातांनी आपले डोके पकडले आणि मनात म्हणाला, शेवटी तू कुठे आहेस? प्लीज परत ये. रिषभचे मन एका अनामिक भीतीने थरथरत होते. त्याला स्वतःचे हृदय तुटत असल्यासारखे वाटत होते. त्याचे मन वारंवार सांगत होतं की आर्याचा जीव धोक्यात आहे. तेवढ्यात त्याला आपल्या गार्डचा आवाज ऐकू आला, बॉस, ही घ्या पेनड्राईव्ह. आत एअरपोर्टच्या आत आणि बाहेरची CCTV फुटेज आहे. रिषभने त्याच्याकडून पेनड्राईव्ह घेतली आणि लॅपटॉप आणायला सांगितलं. गार्डने होकार दिला आणि लॅपटॉप आणून दिला. रिषभने पेनड्राईव्ह लॅपटॉपला जोडली आणि फुटेज चालू केली. जसजसा रिषभ फुटेज पाहत होता तसतसे त्याचे डोळे लाल होत होते. त्याचा राग वाढत चालला होता. त्याने लॅपटॉप जोरात जमिनीवर फेकला आणि मोठ्याने ओरडला, आर्या. फुटेजमध्ये तो पाहू शकत होता की रिषभ निघून गेल्यानंतर एक माणूस आला होता. त्या माणसाने स्वतःला पूर्णपणे झाकले होते. त्याने काळ्या रंगाचा शर्ट, काळी पॅन्ट, काळी केप आणि चेहऱ्यावर मास्क घातला होता. त्यामुळे त्याची ओळख पटवणं जवळजवळ अशक्य होतं. फुटेजनुसार तो माणूस आर्याजवळ आला आणि तिच्याशी काहीतरी बोलला. तसे बोलणे ऐकून आर्याचे भाव कठोर झाले. तिने आजूबाजूला पाहिलं आणि मग ती त्या माणसासोबत निघून गेली. आता रिषभला हे समजत नव्हतं की तो माणूस आर्याला धमकावून घेऊन गेला की ती स्वतःहून त्याच्यासोबत गेली. रिषभ काहीतरी विचार करत असतानाच अचानक त्याच्या डोक्यात एका व्यक्तीचा चेहरा आला. त्याने फोन काढला आणि राघवला कॉल केला. काही रिंगनंतर समोरून फोन उचलला गेला. राघव काही बोलण्याआधीच रिषभ कडक आवाजात म्हणाला, मला आदित्य सिंघानियाचा नंबर हवा आहे. जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर. राघवने होकार दिला आणि कॉल ठेवला. काही वेळानंतर रिषभच्या फोनवर मेसेजची नोटिफिकेशन आली. राघवने आदित्य सिंघानियाचा नंबर पाठवला होता. रिषभने लगेच त्या नंबरवर कॉल केला. काही रिंग गेल्या पण कॉल उचलला गेला नाही. कॉल कट होणार इतक्यात समोरून फोन उचलला गेला. रिषभने आदित्यचा हॅलो ऐकताच रागाने म्हटलं, आदित्य सिंघानिया, खरं खरं सांग, आर्या कुठे आहे? नाहीतर मी तुला जिवंत पुरून टाकेन. आदित्यने रिषभचे बोलणे ऐकले आणि तो पूर्णपणे हादरला. रिषभच्या रागाकडे दुर्लक्ष करत तो म्हणाला, तुझा अर्थ काय? ती तर तुझ्या सोबत आहे ना? रिषभ दात ओठ खात म्हणाला, नाही, होती. आज आम्ही भारतात येणार होतो. एअरपोर्टवर मी तिच्यासाठी काही खायला आणायला गेलो होतो. परत आलो तर आर्या तिथे नव्हती. माझ्या माणसांनी संपूर्ण एअरपोर्ट शोधून काढला पण आर्या कुठेच सापडली नाही. मग मी CCTV फुटेज चेक केलं.
त्यात मी पाहिलं की एक माणूस आला. त्याने आर्याशी काही वेळ बोललं. त्याचे बोलणे ऐकून ती घाबरली आणि त्याच्यासोबत गेली. आता तू सांग, माझी आर्या कुठे आहे? आदित्य चिंताग्रस्त होत म्हणाला, मी आर्याला सांगितलं होतं की तुझे अमेरिकेत राहणे धोकादायक आहे आणि ती नेहमी तुझ्या संरक्षणात राहावी. पण आदित्यचे बोलणे मध्ये सोडत रिषभ रागाने म्हणाला, तुझा नेमका अर्थ काय आहे? माझ्या आर्याला कोण घेऊन गेलं? आणि रिषभ आहुजाच्या पत्नीला हात लावायची हिंमत कोणाची झाली? आदित्य आता रिषभपासून काहीतरी लपू शकत नव्हता. काहीही लपू शकत नव्हता. तो म्हणाला, पहा रिषभ, आपण या गोष्टी नंतर बोलू. सर्वात पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्याला शोधणं. आणि त्यावेळी आपला थोडासाही उशीर आर्याच्या अडचणी वाढवू शकतो, असं आदित्य रिषभला म्हणतो. रिषभ म्हणाला, तुला मी नंतर बघून घेईन. सध्या माझ्यासाठी आर्यापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही. मला सांग, यामागे कोण असू शकतं? आदित्य म्हणाला, पहा रिषभ, मला खात्री नाही, पण मी घरातून निघालो आहे. मी अमेरिकेत येतोय. तोपर्यंत तू तुझ्या माणसांना कामाला लाव. आणि हो, मी तुला एक नंबर पाठवत आहे. हा दिलावर आहे, अक्षराचा बॉडीगार्ड. तो तुला आर्याला शोधण्यात मदत करेल. रिषभने जास्त काही न बोलता कॉल ठेवला. आता त्याला खात्री झाली होती की आर्या आदित्यकडे नाही, पण प्रश्न अजूनही तोच होता. शेवटी आर्या आहे तरी कुठे? एका मोठ्या विलामध्ये. आर्या एका मोठ्या किंग साईज बेडवर झोपलेली होती, किंवा असे म्हणता येईल की ती बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडली होती. तेवढ्यात त्या खोलीचा दरवाजा उघडला आणि एक 30 वर्षांचा माणूस आत आला. त्याने आत येताच आपली वासनायुक्त नजर आर्यावर टाकली आणि हसत म्हणाला, हाय माझ्या जान, तू तर आधीपेक्षाही जास्त सुंदर आणि हॉट झाली आहेस. आता तुझ्यासोबत राहण्यात अजून मज्जा येईल. मी तुझ्यासाठी खूप तडफडलो आहे. आता आणखी नाही. जशी तू शुद्धीवर येशील, मी तुला माझी बनवेन. मग कोणालाही तुला माझ्यापासून हिरावून घेता येणार नाही. जान, तो माणूस पुन्हा त्या खोलीतून बाहेर गेला. जसा तो बाहेर आला, त्याच्यासमोर उभ्या असलेल्या एका माणसाने म्हटलं, बॉस, अमेरिकेत सगळेजण या मुलीचा शोध घेत आहेत. तो पुढे काही बोलणार इतक्यात त्या माणसानं त्याला जोरदार थप्पड मारली आणि म्हणाला, ती काही साधी मुलगी नाही. ती तुझी नवी लेडी बॉस आहे. तिच्याबद्दल आदराने बोल, नाहीतर तुझी कबर इथेच खोदून टाकेन. तो गार्ड खूप घाबरला आणि म्हणाला, माफ करा बॉस, यापुढे अशी चूक होणार नाही. तो माणूस काही बोलला नाही आणि तिथून आपल्या स्टडी रूममध्ये निघून गेला. दरम्यान वेळ वेगाने पुढे सरकत होती. रिषभने आपल्या सर्व माणसांना आर्याचा शोध घेण्यासाठी पाठवलं होतं. त्याचे मन अजूनही खूप अस्वस्थ होते, कारण आर्याला गमावणं किंवा तिच्यापासून दूर राहणं त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे होतं. तिथे आदित्यने मेघालाही आपल्या सोबत घेतले होते आणि तो अमेरिकेसाठी निघाला होता. तो फक्त हाच विचार करत होता की जर त्याच्यामुळे आर्याला काही झालं तर तो स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. दुसरीकडे ज्या माणसाकडे आर्या होती, तोही काहीतरी योजना आखत होता. संपूर्ण दिवस रिषभचा आर्याला शोधण्यातच गेला. आता रात्रीचे 10 वाजले होते आणि रिषभ लिव्हिंग रूममधून सोफ्यावर बसून आपल्या फोनमध्ये आर्याचे फोटो सतत पाहत होता. रिषभने आर्याच्या फोटोंवर हात फिरवला आणि म्हणाला, शेवटी का आर्या, जेव्हा जेव्हा मला वाटतं की आपण दोघं एकत्र आनंदाने राहणार आहोत, तेव्हाच आपल्या आयुष्यात काहीतरी असं घडतं की आपण पुन्हा वेगळे होतो. आज सकाळी तू माझ्या मिठीत होतीस. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की काही तासात सगळं बदलून जाईल. जसं मी तिथून गेलो नसतो
तर कदाचित आज तू माझ्यासोबत असतीस. हे बोलताना ऋषभचे डोळे पाणावले आणि नकळत त्याच्या डोळ्यातून एक अश्रू निघून आर्याच्या फोटोवर पडला. तेवढ्यात आर्या त्याचे अश्रू पुसत म्हणाली, ऋषभ, मी तुला किती वेळा सांगितलं आहे की तू रडू नकोस. मला माझा ऋषभ रडताना अजिबात आवडत नाही. आणि ती रागवल्यासारखी तोंड फुगवून बसली. ऋषभ तिला आपल्या छातीशी कवटाळून म्हणाला, मला माहीत आहे, पण मी काय करू? तुझ्यापासून जरा जरी दूर गेलो ना तर स्वतःला आपण अपूर्ण समजू लागतो. असं वाटतं की तू माझा आत्मा आहेस, ज्याशिवाय माझं जगणंच अशक्य आहे. आर्या हलकसं हसली. त्याच्या छातीवर डोकं ठेवत ती म्हणाली, ऋषभ, मला खूप त्रास होत आहे. कृपया मला वाचव. ऋषभला काही समजलं नाही. त्याने आपल्या मिठीत आर्याला न पाहता इकडे तिकडे पाहायला सुरुवात केली, पण आर्या कुठेच नव्हती. ऋषभ जोरात ओरडला आणि संपूर्ण विलामध्ये आर्याला शोधू लागला, पण त्याला ती कुठेच दिसत नाही, कुठेच सापडली नाही. ऋषभचं असं वागणं पाहून त्याचे बॉडीगार्ड हादरून गेले. ते अनेक वर्षांपासून ऋषभ सोबत होते, पण त्याला इतकं तुटलेलं त्यांनी कधीच पाहिलं नव्हतं. त्यांच्या दृष्टीने ऋषभ हा दगडी मनाचा माणूस होता, पण आज त्यांचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला होता. तेवढ्यात ऋषभचा फोन वाजला. कॉलर ID पाहताच त्याच्या चेहऱ्यावरची घाबरलेली भावना स्पष्ट दिसू लागली. हा फोन मयंकचा होता. ऋषभने एक दीर्घ श्वास घेतला आणि कॉल उचलतच म्हणाला, हॅलो. तेवढ्यात तिकडून मयंकचा आवाज आला, हॅलो. हॅलो जिजू, आर्या दीदींशी माझी बोलणी करून द्याल का? काय आहे ना, आज खूप विचित्र वाटत आहे. सारखं असं वाटतंय की दीदी काहीतरी अडचणीत आहेत. त्या कुठे आहेत? ऋषभचे डोळे पुन्हा भरून आले, पण तरीही त्याने स्वतःला सावरलं आणि म्हणाला, आर्या, मयंक, ती तर खोलीत झोपली आहे. आज आम्ही थोडं जास्त फिरलो होतो, त्यामुळे ती थकून झोपली आहे. ऋषभचं बोलणं ऐकून मयंक म्हणाला, अच्छा, पण मी त्यांना कॉल केला तेव्हा त्यांचा फोन स्विच ऑफ येत होता. मयंकच्या बोलण्यावर ऋषभ म्हणाला, आज आम्ही पूर्ण दिवस फिरत होतो, त्यामुळे आर्याचा फोन डिस्चार्ज झालाय हे कळलंच नाही. पण तू काळजी करू नकोस, मी सकाळी तुझी तिच्याशी बोलणी करून देईन, ठीक आहे? आता मला थोडं काम आहे, त्यामुळे मी नंतर बोलतो. इतकं बोलून ऋषभने मयंकचं पुढचं बोलणं न ऐकताच कॉल कट केला, कारण तो जास्त वेळ मयंकशी खोटं बोलू शकत नव्हता, नाहीतर तो पकडला गेला असता. दुसरीकडे मयंकला वाटलं की खरंच ऋषभ व्यस्त आहे, पण का कोण जाणे त्याचं मन हे मान्य करायला तयार नव्हतं. इकडे ऋषभच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. त्याला काही समजत नव्हतं आणि त्याचं मनही घाबरून गेलं होतं. एका मोठ्या विलामध्ये आर्याला हळूहळू शुद्ध येऊ लागली. तिने डोकं धरत बेडवर बसत म्हटलं, माझं डोकं इतकं का दुखतंय? तेवढ्यात तिची नजर आजूबाजूला गेली. ही जागा तिच्यासाठी पूर्णपणे अनोळखी होती. आर्या बेडवरून उठली आणि चारही बाजूंना पाहू लागली. खोली खूप मोठी आणि आलिशान होती. तेवढ्यात तिने पाहिलं की कोणीतरी दरवाजा उघडत होतं, त्यामुळे तिची नजर दरवाजावर स्थिरावली. दरवाजा उघडताच एक माणूस आत आला. त्यानं पाहिलं की आर्या त्याच्याकडेच बघत आहे. तो कपटीपणे हसला आणि म्हणाला, तर माझ्या प्रिये, तू उठलीस? आता तुला कसं वाटतंय? आर्याने त्याच्या तोंडून स्वतःसाठी प्रिये हा शब्द ऐकला आणि तिला किळस वाटली. त्या माणसाकडून तिला चुकीचे संकेत मिळत होते. धैर्य गोळा करत ती म्हणाली, तू तू कोण आहेस? आर्याचं बोलणं ऐकताच तो माणूस पुढे आला आणि तिच्या जवळ येऊन तिला जोरदार थप्पड मारली. आर्या त्या अचानक झालेल्या थप्पडीसाठी अजिबात तयार नव्हती. ती थेट जमिनीवर पडली. तिच्या गालावर त्या माणसाच्या बोटांचे ठसे उमटले होते आणि ओठाच्या कोपऱ्यातून रक्तही येत होतं.
आर्या त्या थप्पडीच्या धक्क्यातून सावरतही नव्हती. तोपर्यंत त्या माणसाने तिचे केस निर्दयीपणे पकडले आणि तिला उभं केलं. वेदनेने ती कळवळत होती, पण त्या माणसाला त्याचा काहीच फरक पडत नव्हता. त्याने तिच्या केसांवरील पकड आणखी घट्ट केली आणि तिला थेट भिंतीवर आपटलं. भिंतीवर आदळताच तिच्या कपाळातून रक्त वाहू लागलं, पण तरीही तो थांबला नाही. त्याने असं जवळपास 3-4 वेळा केलं. आता आर्या जवळजवळ बेशुद्ध झाली होती. त्याने तिला सोडताच ती थेट जमिनीवर कोसळली. रागाने तो म्हणाला, ही तुझी शेवटची चूक आहे. पुन्हा वळून पाहण्याचा प्रयत्न केलास तर यापेक्षाही वाईट अवस्था करीन, समजलं? इतकं बोलून तो तिथून निघून गेला आणि आर्या बेशुद्ध अवस्थेत तिथेच पडून राहिली. ऋषभ अजूनही लिव्हिंग रूममध्ये बसला होता. तेवढ्यात त्याच्या घराची डोरबेल वाजली. एका मेडने दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच आदित्य आणि मेघा आत आले. ऋषभने आदित्यला पाहताच त्याला खूप राग आला. तो उठला आणि आदित्यची कॉलर पकडून संतापाने म्हणाला, फक्त तुझ्यामुळे आज माझी आर्या माझ्यापासून दूर झाली आहे. मी तुला सोडणार नाही. तुला जिवंत मारून टाकेन. आदित्यला ऋषभवर काय बीतत आहे हे चांगलं समजत होतं, कारण त्याची ही अवस्था काहीशी तशीच होती. तेवढ्यात मेघा दोघांच्या मध्ये आली आणि ऋषभचा हात आदित्यच्या कॉलरवरून काढत म्हणाली, ऋषभ सर, तुम्ही हे काय करत आहात? यात आदित्य सरांची काही चूक नाही. ऋषभने मेघाचा आवाज ऐकताच आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, तू तीच मुलगी आहेस ना, जिने एअरपोर्टवर मला विमानात चढण्यापासून थांबवलं होतं? ऋषभचं बोलणं ऐकून मेघा म्हणाली, हो, मी तीच आहे. त्या दिवशी मीच तुम्हाला वाचवलं होतं. कृपया शांत व्हा. बघा, तुम्हाला जितकी काळजी वाटते आहे तितकेच आम्हीही चिंतेत आहोत. त्यानंतर ऋषभने स्वतःला थोडं सावरलं आणि आदित्यकडे पाहत म्हणाला, मला जाणून घ्यायचं आहे की आर्या अमेरिकेत का आली होती? आदित्य म्हणाला, ती इथे एका कामासाठी आली होती. ती इथे अक्षरा सूर्यवंशी बनून आली होती. ऋषभ रागाने म्हणाला, आदित्य, माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नकोस. माझी आर्या, तू कोणतं नाव सांगितलंस? अक्षरा सूर्यवंशी बनून का येईल? ती असं का करेल? मला सगळं खरं खरं सांग. आणि त्यानंतर ऋषभचा राग पाहून आदित्यने एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली, अक्षरा सूर्यवंशी माझी पत्नी आहे. आम्ही सगळे अमेरिकेत राहत होतो. आम्हाला साची नावाची एक मुलगी आहे आणि आम्ही खूप आनंदात होतो. 2 वर्षापूर्वी माझी पत्नी तिचा व्यवसाय भारतात स्थापन करू इच्छित होती. त्यामुळे माझ्या लाख समजवण्यावरही ती मेघाला घेऊन भारतात आली. काही दिवस आमचं बोलणं सुरू होतं, पण अचानक एक दिवस मीटिंग संपवून अक्षरा आणि मेघा बाहेर येताच कोणीतरी अक्षराचं अपहरण केलं आणि मेघालाही मारण्याचा प्रयत्न केला. मेघा कोमामध्ये गेली होती. काही काळानंतर मला मेघाचा फोन आला. तिने मला सगळं सांगितलं. मी माझी माणसं कामाला लावली, पण काहीच फायदा झाला नाही. काही दिवसांपूर्वी आर्या भेटली. तिचा आणि माझ्या कारचा अपघात झाला होता. मीच तिला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. मला वाटलं की आर्या म्हणजे माझी अक्षरा आहे, पण नंतर मला आर्या हॉस्पिटलमध्ये पुन्हा भेटली नाही. मी खूप शोधलं, पण ती सापडली नाही. मग एके दिवशी मॉलमध्ये मला आर्या भेटली, पण तिने मला ओळखलंच नाही. मला काहीच समजत नव्हतं. मी चौकशी केली तेव्हा मला कळलं की ही माझी अक्षरा नाही. अक्षराला शोधण्यासाठी आम्ही मुद्दाम आर्याला अक्षरा बनवलं, ज्याने अक्षराचं अपहरण केलं आहे त्याला आम्ही पकडू शकू. म्हणून आर्या अमेरिकेत आली होती. आदित्यला अजून ही गोष्ट सांगणं योग्य वाटलं नाही की आर्याचे आई-वडील तिचे खरे आई-वडील नाहीत आणि त्यांचा अपघात ऋषभच्या आईने घडवून आणला नव्हता. ही गोष्ट आर्यानेच ऋषभला सांगितलेली बरी राहील.
रिषभने आदित्यचं संपूर्ण बोलणं ऐकलं आणि रागाने म्हणाला, म्हणजे तुमच्यामुळे माझी आर्या आज इतक्या मोठ्या संकटात आहे. तुमची हिंमतच कशी झाली? रिषभला पुन्हा राग येताना पाहून मेघाने परिस्थिती सांभाळत म्हटलं, नाही रिषभ सर, असं नाही. आम्ही आर्याला पूर्ण सुरक्षेसह इथे आणलं होतं. आमचा सर्वात विश्वासू माणूस दिलावर तिची सुरक्षा करत होता. तो आमचा प्रशिक्षित कमांडो आहे. पण पार्टीमध्ये तुम्ही आर्याला घेऊन गेलात तेव्हा आम्हाला वाटलं की तुमच्या उपस्थितीत काळजी करण्याची गरज नाही. ऋषभ पुढे काही बोलला नाही, कारण कुठेतरी त्याची ही चूक होती. तो आर्याबद्दल इतका निश्चिंत झाला होता की तो गार्ड्सलाही सोबत घेऊन गेला नव्हता. ऋषभ सोफ्यावर बसला आणि दोन्ही हातांनी आपलं डोकं पकडत स्वतःशीच म्हणाला, तुम्हा दोघांना तरी काय बोलू? माझ्या एका चुकीमुळे आज माझी आर्या माझ्याजवळ नाही. आदित्यने ऋषभच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, ऋषभ, अजिबात घाबरू नकोस. आपण आर्याला नक्की शोधून काढू. आदित्यचं बोलणं ऐकून नको असूनही ऋषभने त्याला घट्ट मिठी मारली, कारण तो खूप एकटा वाटत होता आणि या क्षणी त्याला कोणाच्या तरी आधाराची खूप गरज होती. आदित्य ऋषभची वेदना खूप चांगल्या प्रकारे समजू शकत होता. तिकडे त्या मोठ्या विलाच्या खोलीत आर्या अजूनही बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडली होती. आता तिला हळूहळू शुद्ध येऊ लागली होती. आर्या वेदनेने कळवळत हळू उठली. तिला संपूर्ण शरीरात प्रचंड वेदना जाणवत होत्या. ती भिंतीचा आधार घेत बसली. तिच्या डोक्यातून अजूनही रक्त वाहत होतं आणि संपूर्ण शरीर दुखत होतं. आर्याने स्वतःशीच म्हटलं, शेवटी मी कुठे अडकले? मला त्या माणसाचं ऐकायलाच नको होतं. मग ऋषभ तिच्यासाठी स्नॅक्स आणायला गेला होता तेव्हा काय घडलं होतं याचा विचार ती करू लागली. फ्लॅशबॅक. आर्या एअरपोर्टवर उभी राहून ऋषभची वाट पाहत होती. तेव्हाच इथे एक माणूस आला. सुरुवातीला आर्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, पण तो तिच्या जवळ येताच ती रागाने म्हणाली, काय करत आहात तुम्ही? त्या माणसानं हळू आवाजात म्हटलं, अक्षरा, आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चल, नाहीतर मी तुझ्या संपूर्ण कुटुंबाला मारून टाकेन. आणि तुला माहिती आहे की मी फक्त बोलत नाही, करूनही दाखवेन. आणि हो, जरा सुद्धा हुशारी करण्याचा प्रयत्न करू नकोस. मग त्या माणसानं आपल्या फोनमध्ये आर्याला एक व्हिडिओ दाखवला, ज्यात काही लोक सूर्यवंशी मॅन्शनच्या आजूबाजूला बॉम्ब लावत होते. आणि त्यानंतर तो माणूस पुन्हा म्हणाला, खूप उडालीस तू, आता गप्पच पिंजऱ्यात चल, नाहीतर माझ्या एका इशाऱ्यावर बॉम्बस्फोट होईल आणि तुझं कुटुंब थेट देवाघरी जाईल. त्याचं बोलणं ऐकून आर्या घाबरली आणि म्हणाली, पहा, मी तुमच्यासोबत यायला तयार आहे, पण कृपया त्यांना काही करू नका. त्या माणसानं काहीच उत्तर दिलं नाही आणि तिला सोबत येण्याचा इशारा केला. आर्याही त्याच्या मागे जाऊ लागली. तो माणूस एअरपोर्टच्या बाहेर आला. एक कॅब थांबवली आणि आर्याला बसायला सांगितलं. आर्या कॅबमध्ये बसली आणि तोही बसला. थोड्या वेळाने त्या माणसानं आर्याला क्लोरोफॉर्मचा वास दिला आणि ती बेशुद्ध पडली. फ्लॅशबॅक एंड. आर्याने खूप मोठी चूक केली होती आणि आता ती त्याची शिक्षा भोगत होती. आर्या स्वतःशीच म्हणाली, ऋषभ, प्लीज मला वाचव, प्लीज ऋषभ. आर्याच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. तेवढ्यात खोलीचा दरवाजा पुन्हा उघडला. आर्याला आता त्या माणसाची खूप भीती वाटत होती. पण आतून एक मेड आली. आर्याची अशी अवस्था पाहून तिला खूप वाईट वाटलं. तिच्या हातात फर्स्ट एड बॉक्स होता. ती आर्याच्या शेजारी बसली आणि तिच्या जखमा स्वच्छ करून मलमपट्टी करू लागली. आर्याच्या तोंडून वेदनेने आक्रोश निघाला. तेव्हा ती मेड प्रेमाने म्हणाली, माझ्या लेकरा, तू बॉसचं ऐकत का नाहीस?
गेली 2 वर्ष बॉस तुला मारत आहेत, छळत आहेत आणि तू त्यांना स्वतःला हातही लावू देत नाहीस. का ग बाळा, अशी अपमानास्पद जिंदगी का जगतेस? त्या मेडचं बोलणं ऐकून आर्याला समजलं की गेली 2 वर्ष अक्षरा इथेच अमेरिकेत होती आणि आदित्य तिला भारतात शोधत होता. पण जर आता अक्षरा इथे नाही तर मग ती नक्की आहे तरी कुठे? ऋषभच्या व्हिलामध्ये आदित्य, ऋषभ आणि मेघा लिव्हिंग रूममध्ये बसून काहीतरी विचार करत होते. तेवढ्यात आदित्यचा फोन वाजू लागला. आदित्यने कॉलर ID पाहिला तर अनोळखी नंबरवरून कॉल येत होता. त्यामुळे त्याने पहिल्यांदा कॉल कट केला, पण पुन्हा कॉल येऊ लागला. यावेळी आदित्यने कॉल उचलला. त्याने हॅलो म्हटल्यावर समोरून आवाज आला. हॅलो आदी, आदी प्लीज हेल्प मी. मी इथे हॉटेल फेलिक्समध्ये आहे, रूम नंबर 285. प्लीज लवकर ये. आणि कॉल कट झाला. कॉल कट होताच आदित्य उभा राहिला आणि म्हणाला, हॅलो अक्षरा, हॅलो अक्षरा, अक्षरा. आदित्यने लगेच मेघा आणि ऋषभला सांगितलं, ऋषभ, अक्षरा इथेच आहे, तिने मला बोलावलं आहे. चला, कदाचित आपल्याला आर्याबद्दल काही माहिती मिळेल. ऋषभला धक्का बसला आणि मेघाही आश्चर्यचकित झाली. मग तिघेही बाहेर निघाले. तिघेही एका कारमध्ये बसून निघाले. कार आदित्य चालवत होता. ऋषभ पुढच्या सीटवर बसला होता आणि मेघा मागे बसली होती. तिघांच्याही चेहऱ्यावर अजूनही धक्क्याचे भाव होते. काही वेळातच ते त्या हॉटेलसमोर पोहोचले. त्यांना रूम नंबर माहीत असल्यामुळे ते थेट रूमकडे गेले. त्यांनी दरवाजावर टकटक केली. काही क्षणांनी दरवाजा उघडला, पण समोर उभी असलेली मुलगी पाहून तिघेही स्तब्ध झाले. आदित्य पटकन पुढे गेला आणि अक्षराला मिठी मारली. अक्षरानेही त्याला घट्ट मिठी मारली. पूर्ण 2.5 वर्षानंतर आज दोघांनी एकमेकांना पाहिलं होतं. तिकडे ऋषभ अजूनही स्तब्ध उभा होता. तो फक्त अक्षराकडेच पाहत होता, कारण ती अगदी आर्यासारखी दिसत होती. जर दोघींना एकत्र उभं केलं असतं तर कोणालाही सांगता आलं नसतं की त्यांच्यात आर्या कोण आणि अक्षरा कोण. काही वेळानंतर आदित्यला भान आलं की तो एकटा नाही आहे. त्यामुळे तो अक्षरापासून थोडा दूर झाला. मेघानेही अक्षराला मिठी मारली. आदित्यने ऋषभकडे पाहिलं. तो अजूनही अक्षराकडेच पाहत होता आणि दरवाजाजवळ एखाद्या पुतळ्यासारखा उभा होता. आदित्य त्याची अवस्था समजू शकत होता, कारण जेव्हा त्याने पहिल्यांदा आर्याला पाहिलं होतं तेव्हा तोही विचारात पडला होता. आदित्यने ऋषभच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, का रे, या दोघी अगदी सारख्याच दिसतात ना? ऋषभ आदित्यचं बोलणं ऐकून भानावर आला आणि त्याच्याकडे पाहत मान हलवून होकार दिला. तिकडे अक्षराने आदित्यचं बोलणं ऐकलं आणि प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. तेव्हा आदित्य म्हणाला, अक्षरा, चल आज जाऊन बोलूया. अक्षराने त्याच्या बोलण्याला होकार दिला आणि सगळे आत आले. सगळेजण सोफ्यावर बसले होते. आर्याच्या संपूर्ण शरीरात अजूनही असह्य वेदना होत होत्या. तिने आयुष्यात कधी इतका मार खाल्ला नव्हता. तेवढ्यात दरवाजा उघडला. आर्यानं पाहिलं की तोच माणूस होता ज्याने तिला मारलं होतं. आता आर्याला त्या माणसाची भीती वाटू लागली होती. त्यामुळे तिने ब्लँकेटवरील आपली पकड घट्ट केली आणि स्वतःला त्यात गुंडाळून घेतलं. तिला इतकं घाबरलेलं पाहून त्या माणसाच्या ओठांवर एक शैतानी हास्य उमटलं. तो आर्याकडे चालत गेला आणि म्हणाला, माझी जान, अशीच माझ्यापासून घाबरून राहा. असं म्हणत त्याने आर्याला बेडवर ढकलून दिलं आणि स्वतः तिच्यावर चढला. तो तिच्या निष्पाप चेहऱ्याकडे पाहू लागला. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड भीती होती. तिचं संपूर्ण शरीर थरथरत होतं. डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि तिचं शरीर सतत कापत होतं, जे तो माणूस स्पष्टपणे जाणवत होता. त्या माणसाने आर्याचे अश्रू पुसले
आणि तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाला, मला माहीत नव्हतं जान की माझ्या एका मारामुळे तुझ्यात इतका बदल होईल. जी अक्षरा माझ्याशी अजिबात न घाबरता बोलायची ती आज माझ्यापासून किती घाबरते आहे, नाही का? आणि त्यानंतर तो मोठ्याने हसू लागला. आर्याला त्या माणसाच्या जवळीकीची घृणा वाटत होती. तिने त्याला स्वतःपासून दूर करण्यासाठी मारायला सुरुवात केली. यामुळे तो माणूस आणखीनच संतापला. त्याने आर्याच्या गालावर जोरदार थप्पड मारली. आर्याने लगेच आपला एक हात गालावर ठेवला. तेवढ्यात त्या माणसानं तिचा चेहरा जोराने पकडला आणि म्हणाला, पहा जान, शांतपणे माझ्याकडे ये. मी अजून खूप प्रेमाने सांगतोय, नाहीतर मी जबरदस्ती करू शकतो. आर्याने त्याला आणखी जोरात ढकललं. त्यामुळे तो माणूस बेडवरून खाली पडला. आर्या रागाने म्हणाली, स्वतःला तुझ्या हवाली करण्यापेक्षा मी मरणं पसंत करेन. समजलंस का नीच माणसा? आर्याने हे शब्द ओरडून आणि प्रचंड रागाने म्हटले होते. त्या माणसानं हे ऐकताच त्याचा राग 7व्या आसमानावर पोहोचला. त्याने आपल्या पॅन्टमधला बेल्ट काढला आणि आर्याकडे पुढे गेला, सरकवला. तुझ्याकडे 2च मार्ग आहेत. एक म्हणजे गप्पच माझी हो आणि दुसरा म्हणजे मी तुला हळूहळू छळून मारून टाकेन. सांग काय करायचं आहे? आर्या रागाने म्हणाली, मी मरण पसंत करेन, पण तुझ्यासारख्या नीच माणसाला स्वतःला कधीच सोपवणार नाही. आर्याचे हे बोलणे ऐकून त्या माणसाला खूप राग आला आणि त्याने बेल्टने आर्याला मारायला सुरुवात केली. आता त्या खोलीत फक्त आर्याच्या किंकाळ्या आणि बेल्टचे फटके यांचे आवाज घुमत होते. तो प्रसंग जर कोणी पाहिला असता तर कदाचित त्याचा विश्वासच बसला नसता की एखादा माणूस इतक्या निर्दयी असू शकतो की बाहेर उभे असलेले गार्ड्स आणि मेड ते आवाज ऐकू शकत होते. त्यांना त्या मुलीची दया येत होती आणि वाईटही वाटत होतं. पण ते सगळे यापेक्षा जास्त आश्चर्यचकित होते की अखेर असे काय झाले की अक्षरा मॅडम मार खात आहेत. कारण जिथपर्यंत त्यांना माहिती होतं तिथपर्यंत गेली 2 वर्ष ती स्वतःला त्या जल्लादापासून वाचवत होती. गोष्ट अशी होती की अक्षरा लहानपणापासूनच हुशार होती आणि फायटिंगमध्येही खूप माहीर होती. ती एकटी 10 जणांना धूळ चारू शकत होती. पण ही अक्षरा नव्हती आणि आर्याने तर आयुष्यात कधी खऱ्या अर्थाने भांडणही पाहिले नव्हते. मारामारीशी तिचा दूरपर्यंत संबंध नव्हता. सुमारे 20 मिनिटांनंतर त्या माणसाचे मारणे थांबले. कारण आता आर्या बेशुद्ध झाली होती. तो माणूस खाली वाकला आणि आर्याला म्हणाला, आता मलाही बघायचं आहे की तू तुझ्या हट्टावर किती दिवस टिकून राहतेस. पण आर्या बेशुद्ध अवस्थेत होती. त्यामुळे तिने त्याला काही उत्तर दिले नाही. त्या माणसाने बेल्ट बाजूला ठेवला, फेकला आणि खोलीतून बाहेर निघून गेला. हॉटेल रूममध्ये ऋषभ खूप काळजीपूर्वक अक्षराकडे पाहत होता. तेवढ्यात आदित्यने अक्षराला विचारलं, अक्षरा, अखेर गेली 2.5 वर्ष तू कुठे होतीस? हा प्रश्न तिथे बसलेल्या प्रत्येकाच्या मनात घोळत होता. अक्षराने सगळ्यांकडे पाहिलं आणि सांगायला सुरुवात केली, आठवतंय, आजपासून बरोबर 2.5 वर्षापूर्वी मी एका मीटिंगच्या निमित्ताने भारतात आले होते. पण कोणीतरी माझं अपहरण केलं होतं. त्यानंतर अक्षरा 2.5 वर्ष मागे गेली. फ्लॅशबॅक. मॅम, आजची मीटिंग खूप चांगली झाली आहे. आशा आहे की हा प्रोजेक्ट आपल्यालाच मिळेल. सरही खूप खुश होतील, नाही का? मेघाने ऑफिसमधून पार्किंगकडे जाताना अक्षराला विचारलं. अक्षराच्या ओठांवर स्मित होतं. ती म्हणाली, आपण अमेरिकेत जाऊन त्यांना सरप्राईज देऊ. तेवढ्यात तिथे 4 गाड्या आल्या. त्यातून 8-10 धिप्पाड बॉडीगार्ड उतरले
आणि त्यांनी अक्षरा व मेघाला घेरलं. अक्षराला फायटिंग येत होती, त्यामुळे तिने त्यांना मारायला सुरुवात केली. त्या लोकांना वाटलं की आता त्यांचा प्लॅन फसणार. तेवढ्यात त्या बॉसची नजर मेघावर गेली, जी दूर उभी घाबरत होती. तो माणूस मेघाकडे गेला आणि तिच्या डोक्यावर रॉडने वार केला. त्यामुळे मेघा लगेच खाली कोसळली. अक्षराने हे पाहिलं तेव्हा ती धावत मेघाजवळ आली आणि तिचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन तिला आधार देऊ लागली. पण त्या गार्ड्सने याचाच फायदा घेतला आणि अक्षराला क्लोरोफॉर्मचा वास दिला, ज्यामुळे नको असूनही ती बेशुद्ध झाली. त्यानंतर त्यांनी अक्षराला उचललं आणि तिथून गाडीत घेऊन गेले. मग त्यांनी तिला थेट त्यांच्या प्रायव्हेट प्लेनने अमेरिकेत नेलं. इकडे मेघालाही हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण तिची अवस्था गंभीर होती आणि ती कोमामध्ये गेली होती. अक्षराला जेव्हा शुद्ध आली तेव्हा तिने स्वतःला एका अंधाऱ्या खोलीतील बेडवर पाहिलं. ती उठून जाण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिला आपल्या पायाला काहीतरी जखडलेलं जाणवलं. तिने अंधारात हात लावून पाहिलं तेव्हा तिला समजलं की कोणीतरी तिला साखळदंडांनी बांधून ठेवलं आहे. तेवढ्यात एक माणूस आत आला. त्याने लाईट लावला तेव्हा त्याला दिसलं की अक्षरा उठली आहे. त्याच्या हातात जेवणाची प्लेट होती. त्याने ती प्लेट अक्षरासमोर ठेवली आणि म्हणाला, मॅम, काहीतरी खाऊन घ्या. तो इतकंच बोलला होता. तेवढ्यात अक्षराने ती प्लेट थेट त्याच्या तोंडावर फेकली आणि जवळजवळ ओरडत म्हणाली, हाऊ डेअर यू. तुमची हिंमत कशी झाली की तुम्ही आम्हा अक्षराचं अपहरण केलं? तुम्ही विसरलात का आम्ही कोण आहोत? आम्ही सूर्यवंशी खानदानाची मुलगी आहोत आणि आदित्य सिंघानियाची पत्नी आहोत. तुम्हाला माहिती आहे का याची काय शिक्षा होईल? जर त्यांना समजलं तर ते तुम्हाला जिवंतपणे नरक दाखवतील. अक्षराने दात ओठात चावत हे शब्द उच्चारले. त्या माणसानं अक्षराचं बोलणं ऐकलं आणि तो घाबरला. तेवढ्यात त्या खोलीत आणखी एक माणूस आला आणि म्हणाला, वेल डन माझ्या जान. तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. शेवटी तुझ्या याच अदेने तर मला तुझं वेड लावलं आहे. अक्षराने जेव्हा त्याच्याकडे पाहिलं तेव्हा ती पूर्णपणे हादरून गेली आणि तिच्या तोंडून निघालं, तू? त्या माणसाने आपल्या वासनेने भरलेल्या नजरा आधी आर्याच्या संपूर्ण शरीरावर फिरवल्या आणि मग म्हणाला, जान, शेवटी तू मला मिळालीसच. किती शोधलं मी तुला. आर्याने रागाने त्या व्यक्तीकडे पाहिलं आणि जवळजवळ ओरडतच म्हणाली, तुझी हिंमत कशी झाली मला इथे आणायची? तुला माहिती आहे का, जर आदित्यला कळलं की हे सगळं तू केलं आहेस तर तो तुला कधीच जिवंत सोडणार नाही. हा माणूस दुसरा कोणी नसून आर्याचा एक बिझनेस पार्टनर होता, जो अमेरिकेत तिच्यासोबत काम करत होता. पण मनोमन तो आर्यावर खूप प्रेम करत होता. बरेच दिवस गेले आणि एके दिवशी त्या माणसानं आर्याला प्रपोज केलं, पण आर्याने त्याला स्पष्ट नकार दिला होता, कारण ती आदित्यवर प्रेम करत होती आणि तिचं लग्नही आदित्यशी झालं होतं. पण त्या माणसाला आपला पराभव अजिबात सहन होत नव्हता. त्याने ठरवलं होतं की काहीही झालं तरी तो आर्याला कोणत्याही परिस्थितीत मिळवणारच. तेव्हापासून त्याने आर्याच्या मागे काही माणसं लावली होती. जसं त्या माणसाला कळलं की आर्या एकटी भारतात जात आहे, तसं त्याने आपल्या काही खास माणसांना भारतात पाठवलं. संधी मिळताच त्या गार्ड्सनंही आर्याचं अपहरण केलं आणि तिला परत अमेरिकेत घेऊन गेले. आर्याने रागाने म्हटलं, मिस्टर अर्णव राठोड, तुम्ही अजून आदित्यला ओळखत नाही. तो मला कोणत्याही परिस्थितीत शोधून काढेल आणि तुमची अशी अवस्था करेल की तुम्ही मृत्यूची भीक मागाल, पण तुम्हाला मृत्यूही मिळणार नाही. अर्णवने रागाने आर्याचे केस पकडले आणि तिला अगदी जवळ ओढत दात खात म्हणाला, ओ हो जान, तो तुला तेव्हा शोधेल ना
जेव्हा त्याला कळेल की तू माझ्याकडे आहेस, शिवाय तू अमेरिकेत आहेस आणि गायब भारतातून झाली आहेस, साधी गोष्ट आहे. तो तुला इथे कधीच शोधू शकणार नाही. तो तुला भारतात शोधत राहील. पण त्याला काय माहिती की तू तर इथे आहेस. आर्याने रागाने अर्णवला म्हटलं, मला माहिती आहे की तू खूप मोठा खेळ खेळ आहेस. तू मुद्दाम मला इथे ठेवलं आहेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या गोष्टींसाठी तू हे सगळं केलं आहेस ती तुला कधीच मिळणार नाही. अर्णवनेही त्याच स्वरात म्हटलं, आर्या आर्या तू किती भोळी आहेस जान. तुला काय वाटलं मी इतका मोठा मूर्ख आहे. इतकं बोलून अर्णव जसा आर्याच्या जवळ गेला तशी आर्याने त्याच्या संवेदनशील भागावर जोरदार लाथ मारली आणि म्हणाली, तुला काय वाटतं इतक्या सहज तू मला मिळवशील. आर्याला मिळवणं इतकं सोपं नाही अर्णव, मीही बघते तू किती मर्द आहेस. आर्याला माहिती होतं की जर ती त्याच्या पुरुषार्थाला आव्हान देईल तर तो नक्कीच तसंच काहीतरी करेल जे ती इच्छित होती. त्या माणसाने रागाने म्हटलं, इतकाच विश्वास आहे ना तुला तुझ्या नवऱ्यावर. ठीक आहे, आता मी तुला तेव्हाच स्पर्श करेन जेव्हा तू स्वतः इच्छा करशील. तोपर्यंत तू माझ्याजवळच राहशील. मलाही बघायचं आहे की तुझा हा गर्व किती दिवस टिकतो. एक दिवस असा येईल जेव्हा तुझा हा गर्व चुराडा होईल आणि तू स्वतः चालत माझ्याकडे येशील. इतकं बोलून तो माणूस रागाने पाय आपटत तिथून निघून गेला. त्याच्या जाताच आर्याच्या ओठांवर एक वाकडं हास्य उमटलं. शेवटी तिलाही तेच हवं होतं. असेच दिवस गेले, मग महिने, मग वर्ष, पण अर्णव कधीच आर्याच्या जवळ जाऊ शकला नाही. कारण त्याला माहिती होतं की आर्या लढाईत किती तरबेज आहे. अशाच एका दिवशी आर्याला संधी मिळाली. तिने एका मेडला पैशाचं आमिष दाखवून तिथून पळून जाण्याचा प्लॅन बनवला. रात्री साधारण 2च्या सुमारास ती त्या व्हिलामधून बाहेर पडली. आर्या सर्वात आधी आपल्या घरी गेली, पण जशी ती घराजवळ पोहोचली तिला तिथे अर्णवचे गाठ दिसले. कदाचित त्यांना बातमी मिळाली होती की आर्या पळून गेली आहे. आर्याच्या कुटुंबावर अर्णवच्या गार्ड्सची नजर होती, त्यामुळे आर्या तिथेच लपून राहिली. तिने आदित्यशी संपर्क करण्याचाही प्रयत्न केला, पण तो अमेरिकेत नव्हताच. ती आपल्या कुटुंबाला धोक्यात टाकू इच्छित नव्हती, म्हणून ती अर्णवच्या माणसांपासून लपत राहिली. मग एके दिवशी तिच्या एका माणसानं सांगितलं की त्याला आदित्यचा नंबर मिळाला आहे. तेव्हा तिने लगेच आदित्यला फोन केला. आता तुम्ही हे म्हणू नका की आर्या इतक्या मोठ्या कुटुंबातील मुलगी होती आणि तिचा नवरा यशस्वी बिझनेसमन होता, पण अर्णवही काही कमी नव्हता. त्याने इथे अक्षराच्या कुटुंबियांना एका प्रकारे नजरकैदेत ठेवलं होतं. आर्याची एक चूक तिच्या कुटुंबाचा जीव घेण्यासाठी पुरेशी होती. आर्याची नाही तर अक्षराची. ती प्रत्येकाला हे सांगू शकत नव्हती, म्हणूनच तिने आपल्या विश्वासू माणसांना आदित्यचा नंबर शोधण्यास सांगितलं होतं. फ्लॅशबॅक एंड प्रेझेंट टाईम. सर्वजण आर्याचं बोलणं ऐकत होते आणि सगळ्यांच्या डोळ्यात अर्णवबद्दलचा राग स्पष्ट दिसत होता, विशेषतः आदित्यच्या. आदित्यने आर्याला मिठीत घेतलं. आर्यानेही स्वतःला त्याच्या मिठीत सैल सोडलं आणि ती मोठ्याने रडू लागली. आदित्य तिला सावरत होता आणि मेघाच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. काही वेळानंतर आर्या शांत झाली. ही अक्षरा आहे जी आदित्यला मिठी मारते. जरा कन्फ्युजनच होत आहे इथे, प्लीज नावांमध्ये समजून घ्या. अक्षरा शांत झाली आणि तिने ऋषभकडे पाहत विचारलं, आधी हा कोण आहे. आदित्य तर ऋषभला विसरलाच होता. त्याने अक्षराला आर्याबद्दल सगळं सांगितलं. जसजसं अक्षरा ते ऐकत होती तसतसं तिच्या चेहऱ्यावरील भाव बदलत होते. ऋषभने अक्षराला विचारलं, काय झालं आहे तुला माहिती आहे का माझी आर्या कुठे आहे. अक्षराने ऋषभचे बोलणे ऐकले आणि सोफ्यावर बसून डोके धरले. ती तशीच म्हणाली, मला वाटतंय ते मला समजून आर्याला घेऊन गेले आहेत. ऋषभने अक्षराला सांगितलं, हो त्यात काहीच अडचण नाही. आपण आत्ताच तिथे जाऊ आणि आर्याला परत घेऊन येऊ.
तूही तर तिथून आली आहेस ना, मग तुला नक्की माहिती असेल. अक्षराचा चेहरा फटक पडला. ती उभी राहत म्हणाली, मी तिथून एका मोठ्या बॉक्समधून बाहेर आले होते. मला माहिती नाही की अर्णवचा विला कुठे आहे. पण ऋषभच्या चेहऱ्यावरील भाव लगेच बदलले. तो गंभीरपणे म्हणाला, पण पण काय? अक्षरा म्हणाली, आर्याची अवस्था खूप वाईट झाली असेल. मला त्या राक्षसाबद्दल माहिती आहे. तिला आर्यासाठी खूप वाईट वाटत होतं. आता अक्षराकडून जी आशा होती तीही संपताना दिसत होती. पण ऋषभ आपली आशा गमावू शकत नव्हता. त्याने अक्षराकडे पाहिलं आणि काहीतरी विचार करत म्हणाला, तू मला सांगू शकतेस का की तू व्हिलामधून बॉक्समध्ये निघालीस आणि जिथे बॉक्समधून बाहेर आलीस त्या दरम्यान किती वेळ गेला, म्हणजे किती अंतर असेल, आणि तू बॉक्स कुठे उघडला होतास? अक्षराने थोडा वेळ विचार केला आणि मग म्हणाली, माझ्या अंदाजाने 50 ते 60 मिनिटांच्या आसपास. पण का? मी मॉडेल टी हायवेवर बाहेर पडले होते. ते लोक थांबले होते तेव्हा मी चोरून पळून गेले. ऋषभ म्हणाला, आता आपण आर्याला शोधू शकतो. सगळेजण आश्चर्याने ऋषभकडे पाहू लागले, जणू विचारत होते की कसे. ऋषभने सगळ्यांच्या चेहऱ्यावरील प्रश्न ओळखले होते, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्याने आपल्या माणसांच्या लीडरला फोन केला. काही रिंगनंतर त्याने फोन उचलला. ऋषभ म्हणाला, राका, एक काम कर, मॉडेल टी हायवेपासून 1 तासाच्या अंतरावर आणि त्याच्या आसपासचा परिसर गुप्तपणे तपास. आर्या तिथेच सापडेल. राकाने होकार दिला. ऋषभने फोन ठेवला. सगळेजण आश्चर्याने ऋषभकडे पाहत होते. एवढ्या मोठ्या संकटातही तो शांतपणे विचार करत होता. पण प्रत्यक्षात तसं नव्हतं. त्याला आर्या आपल्या डोळ्यांसमोर हवी होती. प्रत्येक क्षणी त्याला भीती वाटत होती की कुठली वाईट बातमी ऐकायला मिळू नये, कारण आर्याशिवाय तो कसा जगणार होता. आर्या त्याचा तो शांतपणा आणि सुख होती, ज्यासाठी तो कोणतीही मर्यादा ओलांडायला तयार होता. तो जेव्हा जेव्हा डोळे मिटायचा तेव्हा त्याला आर्याचा हसरा चेहरा आठवायचा आणि त्याच्या हृदयात असह्य वेदना व्हायच्या. जरी ऋषभ बाहेरून सामान्य दिसत असला तरीही आतून तो पूर्णपणे तुटत होता. काही तास निघून गेले. सगळेजण हॉलमध्ये बसून राकाच्या फोनची वाट पाहत होते. थोड्याच वेळात राकाचा फोन आला. ऋषभने घाईघाईने फोन उचलला आणि राकाचे बोलणे ऐकण्याआधीच सपाट आवाजात विचारलं, राका, काही पत्ता लागला का? राका आपल्या बॉसची घाई त्याच्या आवाजातून ओळखू शकत होता. तो म्हणाला, हो, एक मोठा विला आहे, पण तिथे खूप माणसं आहेत. जवळपास 50 पेक्षा जास्त असतील. तुम्ही सांगितलं तर मी आपल्या माणसांची एक टीम पाठवू का? ऋषभ काही क्षण विचार करून म्हणाला, नाही राका, त्या माणसाला जरी थोडीशी चाहूल लागली तरी माझ्या आर्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे एक काम कर, लक्ष ठेव आणि हळूहळू गार्ड्स बदल. समजलं ना? राकाने लगेच उत्तर दिलं, डोंट वरी, मी अगदी तसंच करेन. राकाचं बोलणं ऐकून ऋषभने फोन ठेवला. सगळेजण त्याच्याकडे पाहत होते. ऋषभ थंड आवाजात म्हणाला, पत्ता लागला आहे आणि मीही तिथेच जात आहे. ऋषभला जाताना पाहून अक्षरा पटकन पुढे आली आणि त्याच्या समोर उभी राहत म्हणाली, मी सुद्धा येऊ का? त्या अर्णवला मी माझ्या हातांनी खूप वाईट मृत्यू द्यायचा आहे. ऋषभने एक नजर अक्षराकडे टाकली. त्याला तिच्यात आर्या दिसत होती. तो म्हणाला, नाही, तू काळजी करू नकोस. त्याला सोपा मृत्यू मिळणार नाही. मी त्याला तडफडत मारणार आहे. तेवढ्यात मागून आदित्य म्हणाला,
पहा रिषभ, आज आर्या आमच्यामुळे तिथे अडकली आहे. मला माहिती आहे की तुला आमची गरज नाही, पण प्लीज आम्हालाही यात सहभागी करून घेशील का? रिषभला त्या सगळ्यांची साथ हवी होती, कारण त्याला शक्य तितक्या लवकर आर्याला वाचवायचे होते. त्याने मान हलवून होकार दिला. हे पाहून सगळ्यांना खूप आनंद झाला की अखेर रिषभ तयार झाला. अक्षरा म्हणाली, ठीक आहे, मग 20 मिनिटांनी सगळेजण बाहेर भेटूया. सगळ्यांनी होकारार्थी मान हलवली आणि आपापल्या खोलीत गेले. रिषभ जेव्हा आपल्या खोलीत आला तेव्हा त्याला आर्यासोबत घालवलेले क्षण एखाद्या चित्रपटासारखे दिसू लागले. त्याने आपल्या गालांवर ओलावा जाणवला. तो रडत होता. तो रडत होता. शेवटी तो नेहमीच आर्यापासून दूर का व्हायचा? आर्या त्याच्यासाठी सर्व काही होती आणि आता त्याने आर्याला पुन्हा मिळवण्याचा निर्धार केला होता. रिषभ बाथरूममध्ये गेला. त्याने शॉवर सुरू केला. साधारण 20 मिनिटांनंतर तो बाहेर आला आणि पटकन तयार होऊन खाली आला. खाली आदित्य, अक्षरा आणि मेघा आधीच उपस्थित होते. रिषभने सगळ्यांकडे एक नजर टाकली आणि पुढे निघाला. बाकीचेही त्याच्या मागे निघाले. ड्रायव्हिंग सीटवर रिषभ बसला आणि आदित्य त्याच्या शेजारी. अक्षरा आणि मेघा मागच्या सीटवर बसल्या. रिषभने कार सुरू केली. कारमध्ये पूर्ण शांतता होती. प्रत्येकाच्या मनात काही ना काही विचार सुरू होते. 1.5 तासानंतर त्यांनी त्या व्हिलापासून थोड्या अंतरावर कार थांबवली. रिषभने व्हिलाकडे एक नजर टाकली आणि म्हणाला, एक काम करूया, आपण 2 टीममध्ये विभागूया आणि मग वेगवेगळ्या बाजूंनी आत जाऊया. सगळ्यांनी होकार दिला. मग 2 टीम बनल्या. एका टीममध्ये रिषभ आणि मेघा होते, तर दुसऱ्या टीममध्ये अक्षरा आणि आदित्य होते. रिषभ आणि मेघा एकत्र होते आणि आदित्य व अक्षरा यांनी एकत्र आत न जाता वेगवेगळे जाणे अधिक योग्य समजले. रिषभ आणि मेघा मागच्या दरवाजातून आधी आत गेले, जेणेकरून ते आदित्य आणि अक्षरालाही बोलावू शकतील. रिषभ आणि मेघा मागच्या बाजूला गेले. तिथे जवळपास 6 फूट उंच भिंत होती. रिषभ आधी स्वतःवर चढला आणि मग मेघाला वर घेतले. दोघांनी हळूहळू खाली उडी मारली. तेवढ्यात आत बेशुद्ध पडलेल्या आर्याला असं वाटलं की जणू तिचा रिषभ तिच्या आजूबाजूलाच आहे. तिने उठण्याचा प्रयत्न केला, पण तिला खूप जास्त दुखापती झाल्या होत्या. त्यामुळे आर्याला आता उठताही येत नव्हते. तिच्या शरीरावर बेल्टचे निशाण उमटले होते, त्यामुळे तिच्या शरीराचा बहुतेक भाग हिरवट दिसू लागला होता. आर्याच्या तोंडून वेदनेने किंकाळी बाहेर पडली. या माणसाला मी सोडणार नाही. काय माहिती अक्षराने इतका वेळ या जल्लादापासून स्वतःचे रक्षण कसे केले असेल. माझ्या रिषभला हे कळले ना, तर तो या माणसाचे काय करेल काही सांगता येत नाही. कदाचित मृत्यूपेक्षाही भयंकर शिक्षा देईल. आज आर्याला रिषभची खूप आठवण येत होती. तिच्या डोळ्यांसमोर ते क्षण पुन्हा पुन्हा येत होते, जे दोघांनी एकत्र घालवले होते. आर्याचे मन तिला ओरडून सांगत होतं की रिषभ इथेच कुठेतरी आहे. तिकडे रिषभ आतापर्यंत पोहोचला होता. मुख्य दरवाजा उघडा होता. जसेच रिषभ आत आला, एक मेड जी काही कामासाठी मागच्या बाजूला आली होती ती रिषभ आणि मेघाला पाहून ओरडणार होती. तेवढ्यात मेघाने तिचे तोंड बंद केले. ती म्हणाली, आम्हाला सांग, तुझ्या बॉसने जी मुलगी इथे आणली आहे ती कुठे आहे? आणि त्यावेळी हे ऐकून त्या मेडने खुणेने सांगितलं की ती ओरडणार नाही. रिषभने मेघाला इशारा केला. मेघाने आपल्या खिशातून बंदूक काढली आणि त्या मेडच्या कपाळावर ठेवली. जर जरा सुद्धा हुशारी दाखवलीस तर लक्षात ठेव, स्वतःचा जीव गमावास लागेल. त्या स्त्रीने नकारार्थी मान हलवली. मग मेघाने तिला सोडले. पण बंदूक
अजूनही तिच्या कपाळावरच होती. पहा सर, तुम्ही ज्या मॅडमबद्दल बोलत आहात त्या दुसऱ्या मजल्यावर उजव्या बाजूला 3ऱ्या क्रमांकाच्या खोलीत आहेत. कृपया त्यांना घेऊन जा. बिचारीसोबत काय झाले कोण जाणे. आधी तर त्या बॉसचा सामना एखाद्या सिंहणीसारख्या करत होत्या. बॉसला स्पर्शसुद्धा करू देत नव्हत्या. पण तिचे अपूर्ण वाक्य ऐकताच रिसेप्शनचे हृदय वेगाने धडधडू लागले. त्याला पाहून कुणीही सांगू शकत होतं की या क्षणी त्याला आर्याची किती काळजी वाटत असेल. तो पटकन त्या मेड जवळ आला आणि भरून आलेल्या आवाजात म्हणाला, पण काय, तिचे काय झाले, ती ठीक आहे ना? त्या स्त्रीने एक दीर्घ श्वास घेतला आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंतचं सर्व काही सांगू लागली. तिचे बोलणे ऐकून रिषभच्या चेहऱ्यावरचे दुःख आता प्रचंड रागात बदलले. त्याने आपली बंदूक काढली आणि मेघा व त्या मेडला तिथेच सोडून आत गेला. रिषभ लिव्हिंग रूममध्ये आला तर समोर त्याला अर्णव दिसला, जो वर्तमानपत्र वाचत होता. रिषभने थेट त्याच्या गुडघ्यावर गोळी झाडली, कारण त्याला अर्णवला तडफडताना पाहायचं होतं. त्याला तीच वेदना द्यायची होती जी या क्षणी त्याची आर्या सहन करत होती. त्याच्या हातात असतं तर तो त्या माणसाला उकळत्या तेलात टाकलं असतं, पण सध्या त्याला आपल्या आर्याला पाहायचं होतं. अर्णव या अचानक झालेल्या हल्ल्यासाठी अजिबात तयार नव्हता. तो घाबरून समोर पाहू लागला. बाहेर कारमध्ये जेव्हा आदित्य आणि अक्षराने गोळीचा आवाज ऐकला तेव्हा दोघांनाही एक अनामिक भीती वाटू लागली. ते ताबडतोब कारमधून उतरले आणि आदित्यने स्वतःच्या आणि रिषभच्या माणसांना हल्ला करण्याचा आदेश दिला. त्याने आपल्या पॅन्टच्या मागून 2 बंदुका काढल्या आणि एक अक्षराकडे देत म्हणाला, गरज पडणार नाही ना जान? अक्षराने त्याच्याकडे पाहिलं आणि मग समोर पाहत म्हणाली, नाही, मला तर खूप मज्जा येईल. खूप दिवसांनी असे काही करायला मिळणार आहे. मी तर त्या अर्णवच्या शरीरात गोळ्या घालण्यासाठी तडफडत आहे. आदित्य हलकसं हसला आणि अक्षराच्या कपाळावर चुंबन घेऊन म्हणाला, जान, कृपया स्वतःला इजा होणार नाही याची काळजी घे. अक्षराने होकारार्थी मान हलवली आणि दोघेही मागच्या दरवाजातून आत गेले तर त्यांचे गार्ड्स समोरच्या दरवाजातून आत शिरले. रिषभ आणि आदित्यचे गार्ड्स लढाईत खूप कुशल होते. त्यांनी असा हल्ला केला की अर्णवच्या माणसांची अक्षरशः पळापळ उडाली. आतही काही गार्ड्स होते जे रिषभवर गोळीबार करणार होते. तेवढ्यात मेघा मागून आली आणि त्यांच्यावर गोळ्या झाडू लागली. ती रिषभचे संरक्षण करत होती तर रिषभ फक्त अर्णवकडे रागाने पाहत होता. अर्णव मात्र रिषभला पाहून धक्क्यात गेला होता. त्याला समजत नव्हतं की भारतातील नंबर 1 उद्योगपती रिषभ आहुजा याची त्याच्याशी काय शत्रुता असू शकते. रिषभच्या डोळ्यात आता रक्त उतरलं होतं. तो अर्णवकडे चालू लागला. अर्णव त्याला पाहून घाबरू लागला. रिषभ अर्णवजवळ पोहोचला आणि त्याने अर्णवच्या तोंडावर जोरदार लाथ मारली. ती लाथ इतकी जोरदार होती की अर्णवच्या नाकातून रक्त वाहू लागले. अर्णव स्वतःला सावरतोय तोच रिषभने त्याच्यावर ठोशांचा वर्षाव सुरू केला. रिषभने त्या नीच अर्णवला बचावाची एकही संधी दिली नाही. कधी तो त्याला हातांनी मारत होता तर कधी लाथांनी. रिषभ त्याला सतत मारतच होता. मग त्याने बंदूक काढली आणि अर्णवच्या दुसऱ्या पायावर गोळी झाडली. अर्णव वेदनेने ओरडला, पण रिषभ अजूनही थांबला नव्हता. तेवढ्यात त्याला त्या मेडचे बोलणे आठवले. त्याने क्षणाचाही विचार न करता आपला बेल्ट काढला आणि त्याच बेल्टने अर्णवला मारू लागला. सुरुवातीला अर्णवला काही समजत नव्हतं की त्याच्यासोबत नेमकं काय घडत आहे, कारण रिषभ त्याला विचार करण्याची संधीच देत नव्हता. तेवढ्यात मागून एक आवाज आला, थांब रिषभ. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा. खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे मित्रांनो, तुम्हाला नक्की आवडेल.